नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साइडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघता येतील। तर गेल्या व्लॉग मध्ये आपण या बघितलेलो की आल्याच्या वाटेक आम्ही जाय होतो आणि तेव्हा वाटेक आमका कोलो दिसलेलो आणि त्यानंतर मग आपण नागर तस्करी देवाचं दर्शन घेतलं आणि मग आल्याच्या वाटेक पोहोचलो आणि आल्याच्या वाटेक थोडंसं शौर्य सोबत टाइमपास केला आणि मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग बाकी ठिकाणी कसा जेव्हा जत्रा असतं तर तेव्हा जत्रेक नारळ वगैरे ठेवतात आणि त्यानंतर मग सबिना होता, म्हणजेच मंदिराच्या भोवताली पालखी घेऊन प्रदक्षिणा असता आणि त्यानंतर मग डायरेक्ट दशावतार नाटकाक सुरुवात होता। पण आल्याच्या वाटेक सबिना झाल्यानंतर गोंधळ पण असता आणि यावेळी कसा छोट्या मुलांनी पण त्या गोंधळामध्ये सहभाग घेतलेलो, तर खूपच भारी वाटलं। आणि त्यानंतर मग सगळं झाल्यावरती तर सोंगी भजन पण होता आणि इतर म्हणजेच मी 2-3 वर्ष जातोय सलग, तर तेव्हा थंय दशावतार नाटक होतं आणि यंदाच सोंगी भजन चालू केले ना। तर सोंगी भजन बघू तुमका खरंच नक्कीच आवडतला, तर आजचा व्लॉग पण शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा। तर ह्या मंदिर हा आल्याच्या वाडीचा आणि ह्या बाजूचा जेवण वाढतं तर ता प्रसाद असता आणि प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी येऊन आपापला नेवचा असता। तर आता थोड्या वेळाने मंदिराकडे सबिना असतो। सबिना म्हणजे पालखी घेतात आणि त्यानंतर मग 5 वेळा देवळा भोवतरी प्रदक्षिणा घालतात। तर आता आपण थोड्या वेळात जाऊयात। बसलंय नीट, पाय लावू नको, ऑटोमॅटिक कट्ट बस। तर आता मी महादेव मंदिरात दिलंय आणि महादेव मंदिरात आता आपण दर्शन घेऊया।
मंडळी आजच्या व्लॉग मध्ये एवढाच आणि पुढच्या व्लॉग मध्ये आपण सोंगी भजन बघतलो आणि माझ्या बरेच सबस्क्रायबरांनी सोंगी भजन म्हणजे काय असतात तर त्या माहित नसतला तर त्यामुळे पुढचा व्लॉग पण इंटरेस्टिंग असतो तुमच्यासाठी नवीन काहीतरी बघू कवतला तर नक्कीच तो पण व्लॉग बघा आणि आजच्या व्लॉग मध्ये एवढाच आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन राहा बाय बाय